बिट्टूने बघा जांब कशी खाऊन टाकलेत अंगणामध्ये. आता सकाळचा 9चा टाईम आहे. खूप छान असं कवळं ऊन पडलंय. आजचा दिवस खूप सुंदर आहे. जसं की पाऊस नाही काही पण नाही. आमच्या कोंबड्या मस्त इथे चरायला. गाय येऊन बसली सावलीला आणि सकाळी सकाळी जे पाखरांची चिवचिवाट आहे चालू आहे. खूप छान असा दिवस आहे सकाळचा. छोटे छोटे मस्त अशी कडीने मी फुलाची झाडं लावली. छोटे छोटे छान फुलं. सकाळची सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. कामाला झाली सुरुवात. आणि अंगूरला पण भरपूर असे अंगूर आले बघा छोटे छोटे. किती छान अंगूर आले. खूप असे लदबदून गेलेत अंगूरचे वेल. तुम्ही बघू शकता वर पण खूप असा भार आला. सध्या हिरवे येतात कारण हे काळे अंगूर बघू शकता किती छान असे गुच्छे लोंबायलेत. आणि अंगूरचा येल अंगणामध्ये खूप असं सुंदर वाटतं. खूप असं 10-11 वर्षाचा म्हणजे गोड तुम्ही बघू शकता. हे बघा किती मोठं आहे. किती मोठं लाकूड झालं. किती अंगूर असे लटकले. सकाळची खूप छानशी झाली. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ माझ्या गोळताईंना, मैत्रिणींना आणि छोट्याशा चिमुकल्यांना तर झालेली आहे. सकाळचे कामं आवरलेले आहेत. तर जसं की शेंगदाण्याचं वाटण पण संपलं होतं आणि खोबऱ्याचं वाटण पण संपलं होतं. आणि भाजीला कसं सगळं वाटून ठेवलं की पटकन भाजी जी आहे किचनमध्ये आलं कुठे गेलं तर पटकन लवकर स्वयंपाक होतो. त्याच्यामुळे सकाळी शेंगदाणे घेतले होते भाजायला. आणि जसं की आबाळ वगैरे आले जाते शेंगदाणे भाजून ठेवले की लगेच ठेवले की ते नमून जातात म्हणून लगेच भाजून. आज ऊन पण भरपूर आहे त्याच्यामुळे भाजून ठेवले. तर खोबरं पण थोडं भाजून ठेवलं की मस्त वाटलं जातं. आणि शेंगदाणे पण भाजून ठेवले की वाटले जातात. तर आज करायचं 15 दिवसाचं वाटण जे आहे ते करून ठेवत असते. जास्त पण करून ठेवत नाही. 15-15 दिवसाचं करून ठेवत असते. तर सकाळी जे घेतले होते शेंगदाणे खोबरं वाटायला आणि भाजून ठेवले. तर भरपूर असे आज कामं आहेत. आणि आबाळ पण सारखं यायला चाललंय त्याच्यामुळे काही कामं सुद्धा झाले. चला आता ठेवलेली आहे मी कढई बारीक गॅसवरच आहे. तर जास्त काही भाजीत नसते मी शेंगदाणे कारण भाजी जी आहे ते लाल होत असते म्हणून. तर थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले आणि खोबरं पण भाजून घेतलंय. आणि चला आता जे आहे भरपूर अजून दिवसभराची कामं आहेत. आणि आजचा दिवस जे आहे ते रविवारचा दिवस आहे. पाऊस झाला ना की कालच निघलाय. संध्याकाळचे वाजले तर 8. तर इतका पाऊस झाला ना. वारं पण भरपूर होतं. मला वाटलं होतं की पाऊस येणार नाही पण वारं बी तेवढंच. आणि अजून पण तुम्ही बघू शकता की विजाला वाजल्या. आणि चला मी दाखवते. हे बघा आमचं आलू पण इथं नाही आहे आणि टक्की पण नाही. तर चला दाखवते. आलू आणि टक्की फुट आहेत ते. आणि हे बघा लाईटी सगळ्या बंद केल्यात कारण लाईट गेली येते की नाही गेली. सगळ्या घरात खिडकीतून पाणी आले. जसं की मोठी खिडकी ना तिथून भरपूर पाणी आले. आता पुसून घ्यावं लागेल.
हे बघा बाहेरचे पाहुणे आमचे आज आलेत घरामध्ये आणि ह्यांना मस्त आता बेत व्हायला जसं की पाहुणचार खूप दिवसाच्या बाद आले तर कर. अरे बस खाली बघा. हे घरातलं पाहुणा जे आहे ना हे तर फ्रीज वरच आहे आणि हे दोघं जण घरात आले तर ह्याला भिव वाटायला किती बी. पण हे मस्त आरामशीर बसलाय आणि बाहेर जे आहे धुवाधार पाऊस पण गेलेली आणि आज मस्त केलाय भज्याच्या भाजीचा बेत म्हणून आधी इथं गरम गरम छोटे छोटे भजे काढून घ्यायले मी. आणि आज आहे भज्याच्या भाजीचा बेत. भाजीपाला भरपूर आहे पण अशा पावसामध्ये मस्त गरमागरम आणि असं झणझणीत काहीतरी खायला सगळ्यालाच आवडतं तसं आम्ही केलंय आज हे बेत. आणि थोडीशी ग्रेव्ही जी आहे काल मी थोडीशी ग्रेव्ही जागावची करून ठेवत असते जसं की आपलं नॉनव्हेज आणलं की नाही तर ग्रेव्ही करायचा मला खूप कटाळा येतो ग्रेव्हीचा मसाला करायचा. तर थोडीशी ग्रेव्ही होती तर म्हटलं चला मुलगा कंपल्सरी फोन लावून सांगतो की आज भजे कर म्हणून. त्याच्यामुळे थोडेसे भजे त्याला खायला पण काढले आणि थोडेसे भाजीला पण काढले. तर चला आता भजे झालेले आणि आता हे थोडेसे जे भजे आहेत ते आलूला टफीला 2-2 टाकायचे. कारण आम्ही कोणतीही वस्तू केली ना की त्याला वास तेलगट आम्ही काही त्यांना देत नाहीत. खा काय ही कुणाची तूड वाटत नाही. माणूस राहू की जनावर राहू जसं आपल्याला जीव आहे तसं. आणि हे आमच्या चिमुरड्याला तर लई भजी आवडते. देऊ का पिल्लू तुला भजी? भजी आवडते म्हणजे लेकराला सगळ्यात जास्त ह्याचा आवडीचा पदार्थ आहे हे भजी. मग आपण 2 खाल्ले तर मी जशी की देवाबत्ती केली तर मी हळद कुंकू लावलं तर ह्याला पण लावाच लागतंय. हे बघा हळदी कुंकू लावून मस्त गरम गरम भजी खायला आमचं जिना आवडते त्याची भजी. खा पिलू पिलू खा गरम गरम खा. चला बाहेर यायला पाऊस. तर चला मस्त आपलं सूप तयार केले आणि जेवायला बसायचं तेव्हा त्याच्यामध्ये भजी टाकून घ्यायची. नाही तर पहिल्यांदा टाकले की खूप असं भिजगा होता. चला मस्त झालेली आपली झणझणीत मस्त अशी छान भज्याची भाजी. आणि आता पावसाळ्यामध्ये रोज असंच पाऊस येत राहतो काहीतरी चटकदार खायला पाहिजेच. मजा येतं तर मी असंच करीत असते. काही बी असे मसाल्याचे वगैरेचे आयटम बनतात जसे की भजे वगैरे. आता काही पण राहिलं की पाऊस असतं रोज तर रोज वेगवेगळे पदार्थ काही पण येरी काही नाही. गरमीचं जेवण जात नाही काही नाही पण पावसाळ्याचं सगळ्याच्याच घरी काही ना काहीतरी बनतं. जसं बाहेर पाऊस आला तर मध्ये काहीतरी बनतं. तर चला मस्त गरमागरम संध्याकाळचं या तुम्ही पण भज्याची भाजी खायला. तुम्ही आज काय स्पेशल केलं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा.